नमस्कार सर्व पत्रकार मित्रांचं आणि या शेतकरी बांधवांचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आपण इतके दिवस ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आता आलाय. साखरगावचा विकास व्हावा या उद्देशानं सर्व कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी जो फंड जमा केलाय तो फंड आज आपण यांच्या सुपूर्द करणार आहोत. म्हणूनच मला सांगायला आवडेल की साखरगावच्या विकासाचा एक टप्पा आपण पूर्ण करतोय. सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत विश्वासानं त्यांच्या शेताची सर्व कागदपत्र आमच्या स्वाधीन केली होती. त्याचंही व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि त्या व्हेरिफिकेशनची सर्टिफिकेट्स आम्ही लवकरच तुमच्या सुपूर्द करू. सर सुरू करूया. हो नाही सर थांबा. साखरगावच्या विकासासाठी ही 35 करोडची रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या सुपूर्द करतो. पेपर घेऊन. हा एक मिनिट. पैसे कुठे आहेत? याच्यात सगळे दगड भरले. वहिनी वहिनी सेफ मध्ये पेपर्स नाहीयेत. माझ्या हाताने मी पेपर तिकडे ठेवले होते. काय करताय? एक मिनिट काहीतरी गोंधळ झालाय.
ये होईना बात राधिका, तर आज पुरघोडी केली मी. आज मी सक्सेसफुल झालोय आणि तुला 4 चौघात तोंडावर पाडलंय. शेवटी मीच जिंकलो. येस. गड्या मी आलो. कसं दिलं का नाही सरप्राईज? कुठे सरप्राईज? हे काय सरप्राईजच आहे. एकट्याने तुझा पत्ता शोधून काढला का नाही? वन मिनट देखो, हमको भाजी बीजी कुछ नहीं चाहिए, चलो निगो यहाँ से. काय निघो, मी भाजीवाला नाहीये. तो भोपळा काय को विकता है? विकायला नाही आणलेला आहे. हे गिफ्ट आणलंय मी श्वाण्यासाठी. ए हू सोन्या? अहो ही काय श्वाण्या आमची. हाऊ डेअर यू, तू माझ्या शनू बेबीला सोन्या म्हणून एकेरी नावाने कसा हाक मारू शकतो? हू इज ही? तुम्ही कोण आहे मला अडवणाऱ्या? हा वा बाजूला वा. श्वाण्या एक मिनिट. मम्मा हा पॅरेट, आणि पॅरेट ही माझी मम्मा. मम्मा म्हणजे सासूबाई? नमस्कार करतो आई. नमस्कार करतो. हू इज ही? अगं मम्मा हाच पॅरेट नाही का, मला शुगर विलेज मध्ये भेटला होता. मला त्यांनी अँटिक नेकलेस दिलाय तो, आणि परवा शॉपिंग पण करून दिलं. तो हाच पॅरेट. ओह, यू मीन पोपटराव जागीरदार? एक्झॅक्टली. वय मीच तो पोपटराव जागीरदार फ्रॉम साखरगाव, सावकार. गड्या हे बघ, तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले. गिफ्ट. थँक्यू पॅरेट. आणि पोपटराव माझ्यासाठी काही गिफ्ट आणलंय की नाही तुम्ही? बस काय मातोश्री, तुम्हाला विसरेन होय मी? आणले ना गिफ्ट. हे काय तुमच्यासाठी गिफ्ट. हा घ्या. एकदम माझ्या स्वतःच्या शेतातलं, एकदम गावठी कचकचीत, एकदम रसरशीत आतून लाल भडक आहे. हळू. अरे हॅलो थांबाल का जरा, प्लीज थांबाल का? इथे सिच्युएशन काय आणि तुम्ही बाईट कसले घेताय? अरे आमचं आम्हाला तरी कळू दे ना काय चाललंय ते. ए रेवती प्लीज समजाव ना यार. प्लीज 1 मिनिट जरा थांबता का? प्लीज जरा शांत व्हा. मागे व्हा आधी. तुम्ही मागे व्हा. जरा काय झाले ते तर कळू दे ना, मग बोलूया आपण. प्लीज थांबा. कॅमेरा खाली घे. आधी मागे व्हा प्लीज. ओ बाई, यांना काय थांबवताय? मोठ्या अपेक्षा घेऊन आलो होतो, पण सगळ्यांची मातीच झाली ना. ए सदा, काय बोल राहिला तू? विचार करतो जरा, थांब. विचार करणार? कसला विचार करणार? अरे शेतीची कागद होती आपली, शेतीची. कळतं का तुला काही? हो, पण मलाही समजून नाही राहिलं हे कसं झालंय, काय झालंय. राधिका ताई, हे पानवलकर साहेब तुमचे विश्वासू आहेत ना? काय बोलून राहिलात तुम्ही? इतक्या वर्षांपासून काम करतात माझ्या बरोबर, विश्वासू आहेत, इमानदार आहेत ते. होय, चांगली नाटक आहे तुमची, चांगली नाटक आहे. काय भाऊराव, अहो कुठं भरोसा ठेवला तुम्ही? काय बोलतो? सगळ्यांसाठी केलं नाहीये? मिरच्या जमल्या का तुला? या कटात तुला पण पैसे मिळाले काय? काय चाललंय? अरे सगळ्यांच्या भल्यासाठी केलं ना? अहो देव माणूस मानलं होतं आम्ही या बाईला. वाटलं होतं आमचं चांगलं काहीतरी करायला, आमचं दुःख समजून घेईल. पण काय केलं यांनी? तुम्ही स्वतःचा फायदा करून घेतला. आमच्या जमिनीची कागद सगळी जप्त करून टाकली, तुम्ही चोरून ठेवली ती. पण आता म्हणताय दुसऱ्याने चोरली. चोरीचं नाटक करताय तुम्ही, नाटक. मला बी तसंच वाटतंय. शेतीची कागदपत्र कुठून आली आता? बॅग चोरताना एक फाईल पडली होती, ती जमिनीची कागदपत्र होती. म्हणजे त्या 35 करोडच्या बॅग मध्ये आता ही कागदपत्र सुद्धा आहेत. वाह वाह गुरुनाथ सुभेदार, एक तीर में 2 निशान.
पोपटराव म्हणत होता ना तेच खरं आहे. बरोबर. असं काही नाहीये. पण कसं हा? अहो कागद दाखवा आमची कागद. अरे बघा, मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, ही चूक मी माझ्यावरती घेतो. ही सगळी जबाबदारी माझी होती, माझ्याकडनं चूक झालेली आहे. कृपा करून तुम्ही तुमच्या वहिनीनं नका बोलू. बस झालं तुमचं साठू लोट. आम्हाला याच्याशी काही बी देणं घेणं नाही. तुम्ही आम्हाला पैसे देणार होतात, आमच्या गावचा विकास करणार होतात. हे विकास राहू द्या. फार केसानं गळा कापलाय तुम्ही आमचा. फार विश्वासाची राग केली तुम्ही आमच्या. आम्हाला आमचे कागद द्या फक्त. जरा शांत व्हा ना तुम्ही. ओ रिपोर्टर बाई, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. का पैसे दिले तुम्हाला आमची समजूत काढायला? ओ काय बोलताय तुम्ही? काही काय बोलता सांगा या आणि दाखवा टीव्हीवर ही बाई लबड आहे म्हणून. हो टीव्हीवाला दादा, तुम्ही पण जगाला उठून सांगा ही बाई लबड आहे म्हणून. आमच्या जमिनीची कागद घेतली. तुम्ही तरी समजावा. मी तरी कशी तुमची बाजू घेऊ, पण विश्वासाने सगळी कागदपत्र तुमच्या हवाले केली होतो. ओ भाऊराव, मुळू नका बोलू. अहो केवढा विश्वास ठेवला होता या बाईवर. अहो आई मानलं होतं, बहिणी परमान मानलं होतं या बाईला. पण काय केलं या बाईनं? काय केलं? विश्वासघातच केलं ना, फसवणूकच केली ना आमची. अहो पोटात नाही, आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. प्लीज मला समजून घ्या, ऐका ना माझं. मी माझ्या कंपनीतनं पैसे देईन तुम्हाला. आम्हाला तुमचे पैसे काही नको. आता आम्हाला कळली तुमची नियत आणि तुमची लायकी पण कळली. तुम्हाला काय वाटलं आमच्या शेतीची कागद तुम्ही अशीच घशात घालाल? अहो ही शेती म्हणजे आमची आई असते, आमची माय असते. आम्हाला आमचे कागद फक्त परत करा. तुम्ही कागद फक्त परत करा. मी जे आमचा विश्वासघात केलाय ना, त्याची फळं तुम्हाला भोगावंच लागतील. आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू. हाय तुमच्या कंपनीला टाळा ठोकला ना, तर नाव नाही सांगणार आम्ही. चला शंकरराव, ओ भाऊराव, निघा आता. चला. काय पाहू राहिला? चाललं आता सगळ्यांकडे पाहून घेतो. कोर्टातच भेट होईल आपली. झाला ऐकून घ्या तुम्ही. शंकरराव, एक मिनिट ऐक, भाऊराव, तुम्हाला काय वाटतंय? भाऊराव एक बाईट द्या ना. भाऊराव एक बाईट द्या ना. भाऊराव एक बाईट द्या ना. ऐका ना. भाऊराव काय झालं? काय अशी बघतेस? मी काय केलं? तू काय केलं? काय कशाला या पॅरेटला इथे बोलवलंस? मम्मी नाही बोलवलं त्याला. हिज कम बाय हिमसेल्फ, स्वतःहून आलाय तो उडत त्या शुगर विलेज वरून. व्हेरी फनी. उडत आला म्हणे. आता तो जाणार कसा? तर केडी आला तर काय होणार? आपल्या मिशनचं काय? तर ते लॉक पण उघडत नाहीये. मी पॅरेटला सांगू का आपल्याला हेल्प करायला? चालेल. आणि त्याला सांग की आपल्याला 35 करोड मिळणार आहे आणि 35 करोड घेऊन आपण उडून जाणार आहे. ओके ओके इडियट. त्याला कसं फुटवायचं बघ. पाणी दे आणि फुटव त्याला. चल लवकर फुटवा त्याला. सोन्या काय नुसतं पाणी देते तू सोन्या? पहिल्यांदा तुझ्या घरी आलोय, मला काहीतरी खायला दे ना, गोडधोड आहे की नाही? ऍक्च्युली नथिंग स्पेशल. हा पण घरात बासुंदी आहे. बासुंदी? बासुंदी तर आपला आवडीचा पदार्थ आहे. बासुंदी लय आवडते मला. आणि आपल्याला एखादी गोष्ट आवडली ना की आपण ती कधी सोडतच नाही. काय सोन्या? येस येस. एवढंच. हरकत नाही. बासुंदी बासुंदी चालेल. जरा बासुंदी खाऊन जरा बरं वाटेल मला ना. आधीच माझं डोकं एकदम खराब झालेलं आहे. व्हाय व्हॉट हॅपन पॅरेट? काय झालं ते? नथिंग नथिंग. गुड फॉर नथिंग. हा ती राधिका बाई मसाले वाली ती म्हणे शेतकऱ्यांना आज पैसे देणार आहे. ती कशी देईल पैसे? पॅरेट पैसे आमच्याकडे आहेत. काय तुमच्याकडे? जोकिंग जोकिंग. आमच्याकडे पैसे कसे असणार? पैसे तर तुमच्याकडे असणार. तुम्ही पैसेवाले. मी तर सावकारच आहे, पैसेवाला आहे मी. जा जा थोडी बासुंदी घेऊन या. थोडी आण. बासुंदी आण बासुंदी आण. बासुंदी आवडते. म्हणजे काय?
बासुंदी खातो म्हणजे जरा कसं आई बरं वाटलं आहे का नाही. म्हणजे अगं तुला थोडी आण सांगितलं होतं ना, एवढी कशाला आणलीस? चिलॅक्स मम्मा, थोडीशीच आणली, थोडी हा पील थोडी केळ्या पील. हे घे. हो बासुंदी. बासुंदी मुळात इतकी गोड असते आणि त्यात सोन्याच्या हातची बासुंदी म्हणजे डबल गोड आहे का नाही. आमच्या इथं तर आम्ही डायरेक्ट असं घटाघटच पितो. थोडी प्या. झकास. वहिनी, खरंच मी काही केलं नाही. खरंच मी खरंच काही नाही केलं. पण हे पैसे कसे गायब झाले मला कळलंच नाही. चाव्या माझ्याकडे होत्या, मी रोज चेक करत होतो, तरी हे सगळं कसं. सर तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा, आम्हाला सगळ्यांना माहितीये की तुम्ही काहीही केलेलं नाहीये, यात तुमची काही चूकही नाहीये, पण तुम्ही शांत व्हा प्लीज. प्लीज सर. श्रेयस, अरे इतक्या वर्षांच्या नोकरीत कधी बट्टा लागला नव्हता मला. आता हे एवढे पैसे मी कुठून भरू आणि ते पेपर्स कुठून आणू मी ते पेपर्स. सर सर असं नाहीये, प्लीज जरा शांत व्हा प्लीज. सर मी असं काही म्हणते का तुम्हाला? नाही, तुम्ही म्हणणारही नाही, मला माहितीये. तुम्ही शांतपणे बसा बरं. कुठून भरून काढू एवढे सगळे पैसे? राधिका, रेवती बघ ना, हे काय होऊन बसले. काय करतोयस? कोणाला फोन करतोयस? माझी डीसीपी मैत्रीण आहे, तिला फोन करतो. त्यासाठी विचारतोय. म्हणजे हे आपले कमिशनर शिंदे बाबांच्या ओळखीचे आहेत. तुला नंबर देऊ का मी लगेच? तू थांबशील का जरा? हा हॅलो हॅलो मॅडम, मी सौमित्र बनहट्टी बोलतोय. हा हा हो हा थँक्यू. नाही मॅडम, मी वेगळ्या कारणासाठी फोन केलाय. इथे जरा एक मोठा प्रॉब्लेम झालाय. राधिका मसाल्याच्या ऑफिस मधून बोलतोय मी. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. हा वाट बघतो. थँक्यू. राधा बस बस. राधा, तू प्लीज शांत होशील का? हे बघ, मी पोलिसांना फोन केलाय, ते येतीलच आता. हा, हे काय होऊन बसलं रे सौमित्र? कोणी केलं असेल हे? नाही एक मिनिट. आपण या सगळ्यांमध्ये एक महत्वाचा मुद्दा विसरतोय, तो म्हणजे त्यावेळेला इकडे वॉचमन कोण होतं? हा, मग त्या वॉचमनलाच बोलव. वॉचमन ये लवकर. इकडे इकडे. क्या हुआ सर? सांग, काल ड्युटीवर तूच होता ना? काल दिवसभर ड्युटीवर तू होता ना? हाँ साहब, मैं ही था ड्यूटी पे. इकडे इकडे. याला 2 फटके मारले ना तर सगळं खरं सांगेल. बोल बोल, कोण होता सांग नीट. गुरु काय हे सगळं कशासाठी? अरे काय करतो म्हणजे? त्याला 2 फटके मारले तर बोलणार नाही का? सगळं लगेच समोर येईल, काय खरं आहे काय खोटं आहे ते. कायदा कशाला हातात घेतोय? पोलीस आल्यावर बघतील ना काय ते. राधिका मसाल्याचं ऑफिस हेच का? हो. मी एसीपी शिवानी राठोड.